आपण असा एक विचार करूया. म्हणजे काय होईल जर आजवर आपण ज्या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवत आलो आहोत ती पूर्णपणे उलट निघाली तर? अच्छा, म्हणजे एखादा मोठा ऐतिहासिक गैरसमज? हो ना. म्हणजे बघा, दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी ज्या व्यक्तीचा पुतळा आपण अत्यंत आनंदाने वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून जाळतो, ती व्यक्ती मुळात पर्यावरणाचे रक्षण करणारी एक महान निसर्गप्रेमी होती, असे जर समोर आले तर? बापरे, हा तर खूपच मोठा दावा आहे. अगदी खरंय. किंवा तीच व्यक्ती एक प्रचंड मोठी विद्वान, संगीतकार आणि एका पर्यायी संस्कृतीची नायक होती, असे सूत्रांमधून समजले तर? हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. कारण आपण लहानपणापासून एका विशिष्ट साच्यातल्या कथा ऐकत आलो आहोत, जिथे खलनायक हा 10 तोंडे असलेला, अक्राळ-विक्राळ हसणारा आणि केवळ विध्वंस करणारा दाखवला जातो. बरोबर. मानवी मेंदूला गोष्टी अशा स्पष्ट 2 भागांत, म्हणजे चांगले आणि वाईट, अशा स्वरूपात विभागून पाहायला आवडते. हे समजायला खूप सोयीचे असते ना. पण जेव्हा आपण पौराणिक कथा, स्थानिक लोकपरंपरा आणि पर्यायी इतिहासाच्या विश्वात सखोल डोकावतो, तेव्हा हे काळे-पांढरे रंग अचानक अत्यंत गुंतागुंतीचे आणि धूसर होऊ लागतात. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एक अत्यंत रंजक मिशन हाती घेतले आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अनेक ऐतिहासिक नोंदी, लोककथांचे संशोधन आणि पर्यायी साहित्याच्या सूत्रांच्या आधारे आपण रावण या पात्राचा एक वेगळाच बहुआयामी इतिहास पाहणार आहोत. नक्कीच. आज आपण रावणाची केवळ खलनायक ही एकसुरी ओळख बाजूला ठेवून त्याच्या व्यक्तिमत्वाचे आणि त्या काळातील सामाजिक संघर्षाचे अनेक गुंतागुंतीचे पैलू उलगडून दाखवणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया, कारण मला हे एखाद्या अत्यंत यशस्वी नकारात्मक प्रचार मोहिमेसारखे किंवा नेगेटिव्ह PR कॅम्पेनसारखे वाटते. हो, तसं म्हणता येईल. जिथे हजारो वर्ष एकाच बाजूने कथा सांगितली गेली आणि तीच अंतिम सत्य मानली गेली. येथे सर्वात वेधक गोष्ट ही आहे की इतिहास नेहमीच विजयी लोकांकडून लिहिला जातो. जो जिंकतो तोच ठरवतो की भविष्यात कथा कशी सांगितली जाईल. अगदी बरोबर. आणि कोणाला नायक किंवा खलनायक ठरवले जाईल हेही तेच ठरवतात. आपल्या सूत्रांमध्ये काही अतिशय रंजक संशोधनांचा उल्लेख आहे, जे दाखवून देतात की रावणासारख्या महान विद्वानाला आणि एका संपूर्ण समांतर संस्कृतीच्या नायकाला खलनायक का आणि कसे ठरवले गेले. हे समजून घेणे केवळ पौराणिकच नव्हे, तर ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. नक्कीच. पण प्रत्यक्ष रावणाकडे वळण्यापूर्वी मला एका मूलभूत प्रश्नावर बोलायचे आहे. म्हणजे आपण अनेकदा राक्षस, असुर आणि यक्ष हे शब्द एकाच अर्थाने, म्हणजे वाईट प्रवृत्तीचे लोक म्हणून वापरतो. हो, ती एक सर्वसामान्य समजूत आहे. आपल्या डोक्यात राक्षस म्हणजे शिंगे असलेला, भयानक दात असलेला प्राणी अशीच प्रतिमा असते. पण आजच्या सूत्रांमधून मिळणारी माहिती काहीतरी वेगळंच सांगते. होय, सूत्रांनुसार वैदिक काळात असुर, राक्षस आणि यक्ष हे कोणतेही भयानक दिसणारे काल्पनिक प्राणी नव्हते. त्या केवळ वेगवेगळ्या मानवी संस्कृती होत्या. म्हणजे ते सामान्य माणसंच होते. हो ना, त्या वेगवेगळ्या जीवनशैली जगणाऱ्या मानवी जमाती होत्या. जर आपण शब्दांच्या मूळ व्युत्पत्तीकडे गेलो तर असू म्हणजे प्राण किंवा जीवनशक्ती, आणि या प्राणांचे निसर्गाचं रक्षण करणारे ते असुर. अच्छा. त्याचप्रमाणे राक्षस हा शब्द रक्षण या कृतीवरून आला आहे. ते प्रामुख्यानं निसर्गाचे, जंगलाचे आणि तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं रक्षण करणारे लोक होते. एक मिनिट, हे पचवायला थोडं जड जातंय, कारण पिढ्यानपिढ्या आपण राक्षसांना क्रूर आणि हिंसकच मानले आहे. सूत्रांमधील हा दावा केवळ शब्दांचा खेळ तर नाहीये ना? नाही, तसं नाहीये. याला काही ठोस ऐतिहासिक किंवा सामाजिक आधार आहे का? म्हणजे ते अचानक खलनायक कसे झाले? यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, आणि याचं उत्तर त्या काळातील अर्थव्यवस्थेत आणि जीवनशैलीच्या संघर्षात दडलेले आहे. सूत्रांनुसार हा 2 संस्कृतींमधील मूळ वाद होता. कसं काय? वैदिक संस्कृती ही प्रामुख्याने यज्ञांवर आणि कर्मकांडांवर आधारित होती. आता यज्ञाची यंत्रणा कशी चालते ते समजून घ्या. यज्ञांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर लाकूडफाटा लागायचा, म्हणजे जंगले तोडली जायची. हो, साहजिकच आहे. नवीन वसाहती आणि कृषी विस्तारासाठी जंगले जाळली जायची, आणि अनेकदा यज्ञामध्ये पशुबळी दिले जायचे. अच्छा, म्हणजे हा थेट निसर्गावरील अतिक्रमणाचा मुद्दा होता. अगदी बरोबर. दुसरीकडे असुर आणि राक्षस हे निसर्गपूजक होते. ते जंगलांचे रक्षण करत होते. ते एका वेगळ्या प्रकारच्या कृषी आणि वन आधारित संस्कृतीचे वाहक होते. म्हणजे पर्यावरणाचे रक्षक. हो,
जेव्हा यज्ञ करणाऱ्या आणि वसाहती वाढवणाऱ्या समूहांनी जंगलांवर अतिक्रमण सुरू केले तेव्हा जंगलांचे रक्षण करणाऱ्या स्थानिक राक्षसांनी म्हणजेच रक्षकांनी त्यांना कडाडून विरोध केला. हां, आता मला समजलं. दोन भिन्न अर्थव्यवस्थांचा म्हणजे जंगलांवर आधारित जीवनशैली विरुद्ध विस्तारवादी यज्ञ संस्कृती असा भौगोलिक आणि आर्थिक संघर्ष होता. तो काही दैवी शक्ती आणि काळ्या जादूगारांमधला लढा नव्हता. बापरी, हे तर आजच्या काळातील एखाद्या राजकीय आणि जागतिक परिस्थितीसारखीच वाटते. जसे आजच्या काळात औद्योगिक विकासासाठी जंगलं तोडताना जेव्हा स्थानिक आदिवासी त्याला विरोध करतात, अगदी तसंच. तेव्हा कधीकधी त्या विरोधकांना विकासाचे शत्रू किंवा राक्षसी प्रवृत्तीचे ठरून त्यांची बदनामी केली जाते. तसाच काहीसा प्रकार प्राचीन काळात झाला असावा. पण तुम्ही मगाशी यक्षांचा उल्लेख केलात. राक्षस आणि असुर जर जंगलाचे रक्षक होते तर हे यक्ष कोण होते? तेही त्यांच्यासोबतच असायचे का? यक्ष ही आणखी एक अतिशय रंजक जमात होती. सूत्रानुसार यक्ष हे प्रामुख्याने संपत्ती, खनिजे आणि पृथ्वीच्या पोटात दडलेल्या खजिन्याचे रक्षक मानले जायचे. ओहो, खजिन्याचे रक्षक. हो. प्राचीन काळातील ते अत्यंत प्रगत व्यापारी किंवा खनिजांचे व्यवस्थापन करणारे समूह असावेत. कुबेर हा यक्षांचा राजा मानला जातो, ज्याच्याकडे अफाट संपत्ती होती. म्हणजे राक्षस हे जंगलाचे रक्षक आणि यक्ष हे संपत्तीचे रक्षक? अगदी बरोबर. या सर्व वेगळ्या मानवी अर्थव्यवस्था होत्या. येथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. जर रावण या जंगलांचे रक्षण करणारे राक्षस किंवा असुर संस्कृतीचा राजा होता, तर सूत्रांमध्ये त्याच्या विद्वत्तेबद्दल जे काही सांगितले आहे ते थक्क करणारे आहे. हो ना? कारण जर तो फक्त एक जंगली रक्षक असता तर त्याला वेदांचे इतके सखोल ज्ञान कसे असते? तो एक प्रकांड पंडित होता हे आपण कसे विसरू शकतो? हेच तर सर्वात मोठं विरोधाभास निर्माण करणारं सत्य आहे. सूत्रांनुसार रावण हा केवळ एक शक्तिशाली योद्धा नव्हता, तर तो एक अत्यंत विद्वान संस्कृत पंडित आणि वैदिक ज्ञानाचा गाढा अभ्यासक होता. खरंच? हो, त्याचे ज्ञान काही वरवरचे नव्हते. तो एक महान शिवभक्त होता. बरं. आज आपण जे अतिशय कठीण आणि लयबद्ध असे शिवतांडव स्तोत्र ऐकतो ना, ते स्वतः रावणाने रचले आहे असे मानले जाते. बापरे. आणि शिवतांडव स्तोत्र म्हणजे काही साधी काव्यरचना नाही. बिलकुल नाही. त्याची शब्दांची गुंफण, त्याचा वेग आणि उच्चारांमधील नाद इतका कठीण आहे की भल्या भल्यांना ते सलग म्हणताना घाम फुटतो. अशा अत्यंत क्लिष्ट संस्कृत छंदाची निर्मिती करणारा माणूस साधा असू शकत नाही. बरोबर. एका हातात खड्ग आणि मुखातून शिवतांडव स्तोत्र ही प्रतिमा त्या अडाणी 10 तोंडी खलनायकाच्या प्रतिमेला पूर्णपणे छेद देते. शिवाय सूत्रांनुसार त्याचे ज्ञान फक्त वेदांपुरते मर्यादित नव्हते. बरोबर? अगदी बरोबर. संशोधनानुसार तो आयुर्वेद आणि नाडी परीक्षेचा अत्यंत मोठा जाणकार होता. नाडी परीक्षा? हो. नाडी परीक्षा हे असे शास्त्र आहे ज्यामध्ये केवळ माणसाच्या हाताची नाडी तपासून त्याच्या शरीरातील त्रिदोषांचे म्हणजे वात, पित्त आणि कफ यांचे आणि आजारांचे अचूक निदान केले जाते. हे तर खूपच अवघड शास्त्र आहे. हो ना? यासाठी मानवी शरीरशास्त्राचे अत्यंत सखोल आणि सूक्ष्म ज्ञान लागते. औषधशास्त्रावर त्याचे प्रभुत्व होते. अर्कप्रकाश नावाचा एक आयुर्वेदावरील ग्रंथ रावणाने लिहिल्याचे काही अभ्यासक मानतात. म्हणजे तो डॉक्टरही होता? होय. आणि या व्यतिरिक्त तो संगीतातही प्रचंड पारंगत होता. संगीत? हो. रुद्रवीणा नावाचे अत्यंत कठीण तंतुवाद्य वाजवण्यात तो इतका निष्णात होता की त्याच्या संगीताने साक्षात शिवशंकरही प्रसन्न होत असत. वाह. ज्या व्यक्तीला आपण आजवर फक्त विध्वंसक मानत आलो, तिची कला आणि विज्ञानातील समज इतकी अफाट होती की स्वतः रामकथेतील अनेक प्रसंगात, विशेषतः रामेश्वरमच्या शिवलिंगाची स्थापना करताना रावणाच्या विद्वत्तेचा सन्मान करण्यासाठी त्याला बोलवल्याचा उल्लेख काही स्थानिक कथांमध्ये येतो. थांबा. हे मला थोडे अजब वाटते. काय झालं? एकीकडे आपण म्हणतोय की असुर संस्कृती ही वैदिक संस्कृतीच्या आणि यज्ञांच्या विरोधात होती, आणि दुसरीकडे रावण स्वतः महान वैदिक पंडित आणि संस्कृतचा गाढा अभ्यासक होता. हा परस्पर विरोध कसा काय? त्याच्याकडे हे अफाट वैदिक ज्ञान आले कुठून? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर याचे अचूक उत्तर रावणाच्या वंशावळीत आणि त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत दडलेले आहे. अच्छा. तो केवळ असुर नव्हता. सूत्रांनुसार रावणाचे वडील विश्रवा हे एक महान वैदिक ऋषी होते आणि त्याची आई कैकसी ही एका शक्तिशाली असुर राजाची कन्या होती. ओहो. म्हणजे रावण हा जन्मजात एक ब्राह्मण ऋषी आणि असुर या दोन्ही भिन्न संस्कृतींचा संगम होता. हो. एक प्रकारचा हायब्रिड होता तो. अच्छा.
म्हणजे वडिलांकडून त्याला वेदांचे, संस्कृतचे आणि मंत्रविद्येचे उच्च कोटीचे ज्ञान मिळाले आणि आईकडून त्याला असुर संस्कृतीचे, निसर्गाचे आणि योद्धा असण्याचे बाळकडू मिळाले. अगदी अचूक. म्हणूनच तो इतका शक्तिशाली आणि ज्ञानसंपन्न होता. पण याच कौटुंबिक पार्श्वभूमीत आणखी एक महत्त्वाचे पात्र दडलेले आहे, जे या संपूर्ण कथेला एक वेगळेच वळण देते. कोणतं पात्र? आणि ते पात्र म्हणजे कुबेर. कुबेर म्हणजे संपत्तीचा देव. होय, कुबेर हा विश्रवा ऋषींचाच मुलगा, पण तो त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुबेर हा यक्षांचा राजा होता. म्हणजे रावण आणि कुबेर हे सावत्र भाऊ होते. हो, कुबेर हा लंकेचा मूळ अधिपती होता. लंका ही सोन्याची, अत्यंत प्रगत आणि अफाट संपत्ती असलेली नगरी होती. म्हणजे एक प्रकारचे प्राचीन जागतिक आर्थिक केंद्र किंवा इकॉनॉमिक हब म्हणूया आपण. आणि साहजिकच जिथे अफाट संपत्ती आणि दोन महत्वाकांक्षी भाऊ असतात तिथे संघर्ष हा ठरलेलाच असतो. बरोबर. सूत्रांमधील माहितीनुसार कुबेर आणि रावण या दोघांमध्ये संपत्तीवरून आणि लंका कोणाची या अधिकारांवरून अत्यंत मोठा आणि हिंसक संघर्ष झाला. बापरे, हा संघर्ष इतका टोकाचा होता की त्यातून रावणाने आपल्याच सावत्र भावाचा कुबेराचा पराभव केला. त्याने लंकेची सत्ता स्वतःकडे खेचून घेतली आणि कुबेराचे सुप्रसिद्ध पुष्पक विमानही हिरावून घेतले. हे ऐकताना मला एक खूप स्पष्ट आणि आधुनिक तुलना सुचतीये. कोणती? आपण या कथेला नेहमीच देव विरुद्ध दानव किंवा सत्य विरुद्ध असत्य अशा भव्य दिव्य रूपात पाहत आलो आहोत. पण मुळात हा केवळ एकाच कुटुंबातील दोन महत्वाकांक्षी भावांमधील सत्तेचा, जमिनीचा आणि संपत्तीचा संघर्ष होता. अगदी बरोबर. आजकालच्या जगात जसे मोठ्या उद्योगपतींच्या घरात वारसा हक्कावरून किंवा मालमत्तेवरून कोट्यावधींचे खटले चालतात आणि दोन भाऊ एकमेकांच्या जीवावर उठतात, अगदी तसेच याला आपण सरळ सरळ कौटुंबिक भाऊबंदकी किंवा मालमत्तेचा वाद म्हणू शकतो. त्याला उगाचच धार्मिक किंवा दैवी मुलामा दिला गेलाय. हे निरीक्षण अत्यंत मार्मिक आणि सूत्रांच्या विश्लेषणाला धरून आहे. कौटुंबिक राजकारण, सत्तेची लालसा आणि आर्थिक मक्तेदारी मिळवण्याची प्रवृत्ती या मूलभूत मानवी प्रवृत्ती आहेत. हो ना? रावणाच्या या कथेला जर आपण अशा मानवी दृष्टिकोनातून आणि राजकीय अर्थशास्त्राच्या नजरेतून पाहिले तर तो एक अत्यंत महत्वाकांक्षी, बुद्धिमान आणि शक्तिशाली राजा म्हणून समोर येतो, जो कोणत्याही मार्गाने आपल्या साम्राज्याचा आणि संपत्तीचा विस्तार करत होता. आणि हे साम्राज्य नक्की होते कुठे? कारण आपण जेव्हा लंका म्हणतो तेव्हा लगेच भारताच्या दक्षिणेला असलेल्या सध्याच्या श्रीलंका या राष्ट्राचा नकाशा आपल्या डोळ्यांसमोर येतो. साहजिक आहे. पण सूत्रांमधील माहितीनुसार लंका आणि रावणाच्या भौगोलिक स्थानाबद्दल काही आश्चर्यकारक दावे केले गेले आहेत. ती मूळ लंका खरोखरच आजची श्रीलंका होती का? नाही. काही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वेगळ्या प्रवाहात काम करणाऱ्या संशोधकांच्या दाव्यानुसार रावणाची लंका ही सध्याच्या श्रीलंकेत नव्हती. खरंच? मग कुठे होती? त्यांच्या मते वाल्मिकी रामायणात भौगोलिक वर्णने, तिथे असणारे वृक्ष, हवामान आणि प्राण्यांचे जे संदर्भ येतात ते भारताच्या मध्यभागी असलेल्या विंध्य पर्वत रांगांशी आणि विशेषतः मध्य प्रदेशातील अमरकंटक परिसराशी अधिक जुळतात. अमरकंटक म्हणजे थेट मध्य भारतात? हो. तिथे जे दंडकारण्य आणि विंध्य पर्वताचा भाग आहे तिथेच हा सर्व इतिहास घडला असावा असा या संशोधकांचा प्रबळ दावा आहे. समुद्रापलीकडची श्रीलंका नव्हे तर विंध्य पर्वतातील एक अभेद्य नगरी म्हणजे लंका असावी. पण जर आपण या भौगोलिक दाव्याचा विचार केला तर आणखी एका मोठ्या कोड्याचं उत्तर मिळते. कोणतं कोडं? आणि ते कोडे म्हणजे भारतातील स्थानिक लोकसंस्कृती आणि आदिवासी परंपरा. आजही आपण पाहतो की महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि ओडिशाच्या सीमावर्ती भागातील विशेषतः जंगलात राहणाऱ्या गोंड, कोरकू यांसारख्या अनेक आदिवासी जमाती रावणाला आपला पूर्वज मानतात, आपलं दैवत मानतात. हो, हे एक मोठं वास्तव आहे. जर रावण दक्षिणेत श्रीलंकेत असता तर मध्य भारतातील आदिवासी त्याची पूजा का करत असते? अत्यंत अचूक धागा पकडलात. भौगोलिक सलगता आणि लोकसंस्कृती हे दोन घटक प्रस्थापित इतिहासाला खूप मोठा छेद देतात. या स्थानिक आदिवासी संस्कृतीने तो प्राचीन इतिहास आजही जिवंत ठेवला आहे. नक्कीच. मुख्य प्रवाहातील धर्मव्यवस्थेने जरी रावणाला खलनायक ठरवले असले तरी या आदिवासी संस्कृतीत तो आजही एक महान रक्षक, एक प्रगत राजा आणि त्यांचा देव आहे. दसऱ्याला जेव्हा सगळीकडे रावणाचे दहन केले जाते तेव्हा ह्या आदिवासी पट्ट्यांमध्ये रावणाची पूजा केली जाते. त्यांच्यासाठी तो शोक पाळण्याचा दिवस असतो. बापरे,
हा सांस्कृतिक विरोधाभास खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. आणि मला वाटते सूत्रांमध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख आहे, नवरात्रीचा आणि मातृसत्ताक पद्धतीचा. त्याचा आणि या असुर संस्कृतीचा काय संबंध आहे? सूत्रांनुसार असुर संस्कृती ही प्रामुख्याने स्त्रीचा, मातृत्वाचा सन्मान करणारी आणि अनेक अर्थांनी मातृसत्ताक पद्धती मांडणारी होती. तिथे स्त्रीला देवतेचे रूप मानले जायचे. अच्छा. नवरात्रीसारख्या सणांचा मूळ संबंधही याच निसर्गपूजक आणि कृषी संस्कृतीशी जोडलेला आहे. 9 दिवस चालणारा हा उत्सव मूळतः नवनिर्मितीचा, भूमीच्या सुपीकतेचा आणि स्त्री शक्तीचा जागर करणारा होता. म्हणजे हे सगळं शेतीशी जोडलेलं होतं. होय, नंतरच्या काळात त्याचं स्वरूप बदलत गेले आणि त्यात असुरांचा वध या संकल्पना प्रबळ होत गेल्या. पण मुळात हा असुर आणि कृषी संस्कृतीचाच उत्सव होता. म्हणजे ज्या असुरांचा वध आपण आज साजरा करतो, मुळात तो उत्सव त्याच असुरांच्या निसर्गप्रेमातून उभा राहिला होता. हो. ही एक प्रचंड मोठी आयरनी आहे. आणि मला वाटते केवळ लोककलांमध्येच नाही तर साहित्यातही यावर वेगळा विचार झालेला दिसतो. सूत्रांमध्ये मायकेल मधुसूदन दत्त यांचे मेघनाद वध काव्य किंवा अनेक स्थानिक भाषांमधील रावणायण यांसारख्या साहित्याचा संदर्भ येतो. हे साहित्य नक्की काय सांगते? हे पर्यायी साहित्य अतिशय क्रांतिकारी मानले जाते, कारण ते प्रस्थापित आख्यायिकांना उघडपणे आव्हान देते. 19व्या शतकात मायकेल मधुसूदन दत्त यांनी बंगालीमध्ये मेघनाद वध काव्य लिहिले. यामध्ये त्यांनी रामकथेला एका पूर्णपणे वेगळ्याच दृष्टिकोनातून, म्हणजे रावण आणि त्याचा मुलगा मेघनाद यांच्या बाजूने मांडले आहे. या साहित्यातून असा दावा केला जातो की रावण हा कोणी परकीय आक्रमक किंवा क्रूर राक्षस नव्हता. मग तो कोण होता? तो स्वतःच्या भूमीचे, स्वतःच्या समृद्ध संस्कृतीचे आणि आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी प्रस्थापित सत्तेविरुद्ध उभा राहिलेला एक स्वाभिमानी नायक होता. साहित्य आणि लोककला या नेहमीच प्रस्थापित इतिहासाला एक पर्यायी आणि सत्यकथा सांगण्याचं शक्तिशाली माध्यम देतात. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या या सखोल चर्चेतून आपण जे काही पाहिले ते एका मोठ्या सत्याकडे बोट दाखवते. रावण ही केवळ एक काळ्या पांढऱ्या रंगात रंगवलेली, सहज द्वेष करता येईल अशी एक एकसुरी खलनायकी छवी नाही. नक्कीच नाही. आपल्या सूत्रांनुसार तो एक महान प्रशासक, अफाट ज्ञान असलेला संस्कृत पंडित, आयुर्वेदाचा आणि संगीताचा गाढा अभ्यासक, निष्ठावान शिवभक्त आणि एका समांतर कृषी निसर्ग संस्कृतीचा नायक होता. त्याची कथा ही एका कौटुंबिक महत्वाकांक्षेची आणि 2 वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांच्या संघर्षाची कथा आहे. आणि यातून निष्कर्ष हाच निघतो की इतिहास केवळ एकाच बाजूने वाचून किंवा समजून चालत नाही. अनेक स्थानिक परंपरा, आदिवासी लोकसंस्कृती आणि बंडखोर साहित्याने रावणाचा हा मूळ सांस्कृतिक वारसा सर्व विरोधांना न जुमानता आजही जतन करून ठेवला आहे. अगदी खरंय. विजयाच्या उन्मादात लिहिल्या गेलेल्या अधिकृत इतिहासापेक्षा लोकांच्या जगण्यातून, त्यांच्या लोकगीतातून आणि त्यांच्या वेदनेतून पुढे आलेला इतिहास अधिक खरा आणि अधिक मानवी असू शकतो. अगदी बरोबर. सुरुवातीला आपण त्या 10 तोंडे असलेल्या आणि दसऱ्याला जाळल्या जाणाऱ्या रावणाच्या प्रतिमेबद्दल बोललो होतो. आजची ही चर्चा संपवताना जाता जाता एक विचार नक्की करूया. जर प्राचीन इतिहासातील सर्वात मोठ्या खलनायकाचा खरा चेहरा इतका विद्वत्तेने, कलेने, विज्ञानाने आणि निसर्गप्रेमाने भरलेला असेल, तर आपण आजवर ऐकत आलेल्या अशा आणखी किती ऐतिहासिक कथा आणि पात्रांचं मूळ स्वरूप केवळ विजेत्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या राजकीय फायद्यासाठी कायमचे लपवून ठेवले गेले असेल. अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण खरोखरच कुणाचा पुतळा जाळत आहोत? अज्ञानाचा की एका हरवलेल्या महान संस्कृतीचा? यावर नक्की विचार करूया.